हाय, हॅलो, नमस्कार आणि नव्या दिवसाची नवी सुरुवात करूया आणि एक व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण मी करणार आहे पराठे. आणि पराठे करणार आहे कशाचे, तर ही आहे तांदूळची भाजी आणि ही आहे शेवगा जो आपण खातो तो त्याची शेवगाची कवळी कवळी पानं नाही लावलेली मी. तर आमच्या इथल्या शेजारच्या भाभी म्हणून आहेत, त्यांनी ना मला एवढी मोठी पानं आणून दिली. आणि त्यांचं मी काय केलं, फक्त शेंड घेतलं आणि मिक्सरमधून काढलं. त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची घालून घेतली, कारण आमच्या यांना जर माहिती झालं नाही ह्याच्यात शेवगा घातला आहे ते खाणारच नाहीत. त्यामुळे मी खोटं बोलून म्हणजे कोथिंबीर वगैरे सगळं घालून त्याच्यातमध्ये हे करून घेणार होते. आणि त्याच्यात जोडीला मी सुक्का बटाटा करणार होते. आमच्या यांना मी सांगितलंच नव्हतं की मी कारण मी ह्याच्या अगोदर पण पराठे केलते, पण मेथीची भाजी, पालक असे बऱ्याच भाज्या मिळून पराठे केलते. पण आत्ता ना त्यांना काय होतं, पायाला लागलं किंवा कुठं लागलं की लवकर त्यांची जखम बरी होत नाही. पण मी असं ऐकलं की म्हणजे ज्यांची लवकर जखम बरी होत नाही त्यांना साखर असते, त्यामुळं त्यांची जखम लवकर बरी होत नाही. त्यामुळं मी आता जरा आयडिया केली आणि त्याच्यामध्ये तांदूळची भाजी, कोथिंबीर आणि शेवग्याचा पाला मिक्स करून पराठे करणार होती. कारण मी त्यांना काय सांगितलं नव्हतं. आणि हे टॅमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीबरोबर खूप छान लागतं. आणि पिवळा बटाटा मी करणार आहे त्याच्याबरोबर तोंडी लावायला. आणि त्यानंतरनं ते आवडीनं खातील म्हणून तर एवढा अट्टहास केला आहे मी. आणि पटपट ते याच्यातवर म्हणजे ते याच्यातमध्ये मला ते करावं लागणार आहे. कारण माझी मुलगी सांगते त्यांना की मम्मीने असं असं केलं, मग ते खायचे वगैरे नाही. तर त्यामुळे मी पटकन कणिक मळून घेतली आधीवर. म्हणजे सगळी तयारी करून ठेवलेली मी आधीच की बाबा म्हणजे भाजी वगैरे नीट करून ठेवलेली. आणि त्यानंतर ना मी छान मस्तपैकी पराठे करणार आहे. आणि पराठे पण करणार आहे म्हणजे हे आयुर्वेदिक आहे खायला, की जेणेकरून बाबा की ते असे कुठलेही पदार्थ केलेले खाणार नाहीत त्यासाठी. आणि ही आहे माझी आई, म्हणजे सासू आहेत माझ्या त्या. आणि त्यांना माहीत नव्हतं मी कॅमेरा लावलेला, म्हणजे मोबाईल ठेवलेला तिथं. त्यासाठी मी बघत होती सारखे की त्यांचं लक्ष जातं आहे का नाही, कारण त्यांना माहीत नाही अजून मी व्हिडिओ काढते ते. तर त्यासाठी मला थोडंसं टेन्शन आलं. तेवढ्यात मी त्या होत्या तोपर्यंत मी भांडी घासायला घेतली, कारण असं वाटायचं की परत त्या मला ओरडतील की काय चालले काय नाही. आमच्या यांना माहिती आहे पण त्यांना माहिती नाही, म्हणून मी त्या होत्या तोपर्यंत मी म्हणजे भांडी घासली ती. आणि त्यानंतर मग मी परत व्हिडिओला केला. आमच्या आई बाहेर गेल्या की परत मी व्हिडिओला स्टार्टिंग म्हणजे तिथून बाजूला झाले, कारण त्यांना दिसू नये म्हणून मी एवढा म्हणजे केलं. आणि परत सगळी भांडी वाळल्याच्या नंतर मी परत खाली घेतली, जाळी होती खाली. कारण आमचं बेडरूम आणि किचन एकच आहे, त्यामुळं पाणी जर सांडलं खाली तर आम्हाला आधीच गार लागतं आहे. त्यामुळं ती फरशी लवकर वाळली जात नाही आणि थंड पडते. तर बटाटा मी उकडून घेतला आहे. आणि मी जास्तीत जास्त शिगडीवर करण्याचा प्रयत्न करते, किंवा आम्ही चुलीवर बाहेर स्वयंपाक करतो. म्हणजे चपात्या आम्ही चुलीवर करतो आणि कालवण मी शिगडी करते, त्यामुळे गॅस पण वाचतो. तर मी जास्त गॅसवर हे करण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि पिवळा बटाटा म्हटला ना, कारण खायला पण चांगला असतो. आणि बटाट्याने म्हणजे त्या सुक्या भाजीला पराठ्याबरोबरच छान लागतं. आणि टॅमॅटो सॉस मग आमच्या घरच्या सगळ्यांना आवडतो, त्यामुळे मी त्याच्याबरोबर तो पण केला. आणि आता मी ते याच्यामध्ये बटाटा परतून घेणार आहे, कारण ते जर आले तर परत म्हणजे दुसरं काहीच मी चपात्या करणारच नव्हते, मी फक्त पराठे करणार होते, म्हणजे घरातले सगळेच खातील त्यासाठी. आणि हे आयुर्वेदिक असल्यामुळे साखरेला मला असं कळालं होतं की म्हणजे सांगितलं होतं कोणीतरी की साखरेला ना शेवग्याच्या कवळ्या पालांचा रस प्यायचा असतो, पण ते काय पिणार नाहीत रस. आणि नाही ते म्हणजे काय प्रयत्न करूनच उपयोग नाही, कारण मला माहिती ते काय खाणार आहेत किंवा नाही खाणार. म्हणून मी हे आयडिया लावली. आणि ही आयडिया कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच तुम्ही तुमच्या घरचे जर नसतील काही उपाय करत, तर असेच एक्स्ट्रा काहीतरी करून त्याच्यामध्ये ते ॲड करून तुम्ही खायला देत जावा, म्हणजे कसे त्यांची तब्येत पण व्यवस्थित राहील. आणि आपल्याला एक काळजी लागणार नाही की बाबा साखर आहे, किंवा आत्ता नाही पण पुढं जरी काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यांना असे ज्यूस वगैरे करून तर कोणच पित नाही की आवर्जून मला साखर आहे किंवा काही आजार आहे ते ज्यूस करायचा आणि प्यायचा. तर मी अशी आयडियाला केली आहे, तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी बटाटा पटपट चिरून घेतला आणि त्यानंतरनं मी बटाट्याला फोडणी दिली. बटाट्याला फोडणी अशी दिली की त्याला कांदा वगैरे काहीच घातला नाही. आणि तवा मी शिगडी गरम करायला ठेवला, कारण परत पराठे जर करायचे म्हटले तर परत तवा गरम व्हायला जास्त वेळ लागेल म्हणून. आणि मी ह्याच्यात बटाट्यात फक्त चटणी, मीठ आणि हळद एवढंच, आणि म्हणजे घरकुल मटण मसाला असा टाकला आहे. तर अशी
मी म्हणजे ह्या प्रकारे मी बटाटा केला आहे, कारण माझ्या मुलीला कांदा किंवा टॅमॅटो भाजीमध्ये आवडत नाही, त्यासाठी मग ते बाकी सगळ्यांनी खाल्लं असतं पण तिने खाल्लं नसतं, म्हणून मी तो एक पर्याय केला आहे की जास्त करून भाजीमध्ये मी जास्त काय टाकत नाही. जर मसाल्यात असलं बारीक लसूण खोबऱ्यामध्ये तरच ते असतं, किंवा मग मी जास्त करून कुठल्या सुक्या भाज्यातनं पण टॅमॅटो कांदा टाकत नाही, कारण माझ्या मुलीला ते आवडत नाही म्हणून. आणि मी पटपट पटपट पराठे घेतले करायला. एक पराठा झाला बघा, चपातीसारखाच लाटून घेतला आहे तो. आणि मी पराठा आता करून घेणार आहे, कारण लवकर लवकर जर नाही केलं तर म्हणजे ते याच्या आतमध्ये करून घेणार आहे पराठे. तर असे पराठे बघा माझे, आणि खूप छान लागतात. टॅमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी, काहीतरी सुकी भाजी, मटकी वगैरे काही केली तर त्याच्याबरोबर पण खूप छान लागतात. आणि अशीच भाजी तुम्ही पण करून घाला तुमच्या घरच्यांना, किंवा ज्यांना साखर आहे त्यांना. आणि कशाला सांगायचं की ह्याच्यात काय घातलं आहे, त्यामुळे चविष्ट पण खूप जास्त होतात आणि सुक्या भाजीवर म्हणजे बरोबर पण खूप छान लागतात. तर तुम्ही तुमच्या घरच्यांना किंवा तुमच्या जवळच्या कुणाला व्यक्तीला जरी साखर असेल तर शेवग्याचा पाला म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याचा शेंडा, कवळी पानं घालून तुम्ही त्यांना खायला घालू शकता. त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहील. आणि कसं आपला माणूस व्यवस्थित असलं की सगळं व्यवस्थित असतं. तर त्यामुळं तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या घरच्यांची, आणि असंच काहीतरी नवीन मस्त चटपटीत खायला घाला तुमच्या घरच्यांना. आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांनी गाठ आहे खूप, सगळ्यांनी काळजी घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.